तर नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सुरू झालंय। विद्यापीठाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। नागपूरची ही दृश्य आपण थेट बघतोय। आपण या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, सुवर्णा, खरं तर नागपूर विद्यापीठाकडून जे आहे ते विद्यार्थ्यांच्या हितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं। परीक्षेचे निकाल 30 दिवसात लावणं आवश्यक असताना तो लावला जात नाही आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला घेऊन जे आहे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जे आहे ते नागपूर विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा जो आहे तो रविनगर पासून नागपूर विद्यापीठाच्या गेटपर्यंत आला आणि इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांची भाषणं झाली। मात्र ही भाषणं होत असताना कुलगुरूंकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही आणि त्यामुळे संतापलेल्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते विद्यापीठाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांसोबत जे आहे ते एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचा इथं संघर्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांना जे आहे ते गेटला बॅरिकेडिंग केलेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की जोपर्यंत कुलगुरू आमच्यापर्यंत येणार नाही आणि आमच्या मागण्या ऐकून घेणार नाही आणि त्यावर तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका जी आहे ती एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। मात्र कोणीही विद्यापीठाकडून प्रतिसाद देत नसल्यामुळे जे आहे ते आता कार्यकर्ते इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता या आंदोलनाची दखल विद्यापीठ घेते का की हे आंदोलन अधिक तीव्र होतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण इथं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। निश्चितच उदय, नेमकं एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? नक्कीच नागपूर विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षण असतील, परीक्षेचे निकाल असतील, त्यानंतर अभ्यासक्रम असेल, विद्यार्थी संघाची निवडणूक असेल, अशा वेगवेगळ्या विषयांना ज्या विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे ते हे आंदोलन केलं जात होतं। याआधी निवेदन देखील दिलं होतं, मात्र विद्यापीठाने याची दखल घेतली नव्हती आणि त्यानंतर हा मोर्चा काढला होता। आता आपण दृश्यामध्ये पाहतोय की एबीव्हीपीचे कार्यकर्ते आंदोलन आक्रमक झाल्यानंतर सचिव जे आहे ते आलेले आहेत आणि आता इथून विद्यापीठाचे कुलसचिव विद्यार्थ्यांना काय आश्वासन देतात आणि त्यानंतर हे आंदोलन मागे होतं का सुवर्ण हे पाहावं लागेल। बरोबर आहे उदय, पण विद्यापीठाच्या आत शिरण्यावरून पोलिसांनी त्यांना का थांबवलंय? नेमकं हे आंदोलक काय घोषणाबाजी देत आहेत का किंवा काय नेमकं असं ते वागतायत जे त्यांना थांबवलं जात आहे? प्रियंका, नक्कीच विद्यापीठाकडून कुठलाही प्रतिसाद देत गेला नसल्यामुळे जे आहे ते कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यांनी जे आहे ते विद्यापीठाच्या गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता। याची पोलिसांना कल्पना असल्यामुळे पोलिसांना जे आहे ते गेटला बॅरिकेडिंग केलं होतं। त्यामुळे ज्यावेळी विद्यार्थी आत शिरण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी थोडा वेळ इथं तणाव निर्माण झाला होता। विद्यार्थी आणि पोलीस जे आहेत ते आमोरासमोर आले होते। मात्र वेळीच विद्यापीठाच्या कुलसचिवांनी यामध्ये हस्तक्षेप केला, ते स्वतः बाहेर आले। त्यामुळे आता आंदोलक शांत झालेले आहेत। मात्र हा आमचा विजय आहे की कुलसचिवांना एबीव्हीपीच्या व्यासपीठावर यावं लागलं। आपण पाहतोय दृश्यांमध्ये की एबीव्हीपी कडून आता कुलसचिवांना जे आहे ते आपल्या मागण्यांचं इथं निवेदन दिलं जात आहे। निश्चितच उदय, दृश्यांमध्ये दिसून येत आहे की एबीव्हीपीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपलं निवेदन हे दिलेलं आहे। नेमकं किती जण त्या स्टेजवर आहेत? दृश्यांमध्ये जे आहेत ज्यांना निवेदन दिले जात आहेत ते विद्यापीठाच्या कुठल्या पोस्टवर आहेत? प्रियंका, जे सध्या आपल्याला स्टेजवर पाहायला मिळत आहे ते नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव हेवसे आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, त्यामध्ये प्रदेश स्तरावरचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे उपस्थित आहेत। साधारणतः या आंदोलनामध्ये जे आहे ते 1000च्या वर विद्यार्थी जे नागपूर विद्यापीठात शिकतात आणि नागपूर शहराच्या इतर जिल्ह्यांमध्ये राहतात ते सगळे विद्यार्थी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। बरं उदय, नेमकं त्या एबीव्हीपीचे कार्यकर्ते काय बोलतात हे आपण ऐकूयात। नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत? आणि या मागण्या आपण लिखित स्वरूपामध्ये मागत आहे, त्यामुळे या मागण्यांचं लेटर मी विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द करत आहे। तर विद्यापीठ प्रशासनाकडे एबीव्हीपीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन हे सोपवलेलं आहे आणि ते निवेदन स्वीकारण्यात देखील आलंय। या निवेदन स्वीकारण्यानंतर आता नेमकी काय त्या संदर्भामध्ये कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वीच विद्यापीठाच्या आत शिरण्यावरून पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये आताच
पायल किन्नाके ताईंनी मला निवेदन दिलं आहे, ज्याच्यात विद्यार्थ्यांशी निगडीत 36 मागण्या आपल्यासमोर निवेदनात त्यांनी प्रस्तुत केलेल्या आहेत. या सर्व मागण्यांवर आम्ही कुलगुरू महोदयासमोर ठेवून लवकरात लवकर या सर्व मागण्यांचं निराकरण करण्याची ग्वाही मी आपण सर्व विद्यार्थी मित्रांच्या समक्ष ABVPला इथे आपल्या सर्वांच्या समक्ष ग्वाही देत आहे.